आता हा बघा, हा रस्ता नवीन झालेला आहे, म्हणजे 6 महिन्याखाली हा रस्ता झाला असेल. पण 6 महिन्यात ही झाडं एवढी वाढली साईडची. हे बघा रस्ता किती राहतो. आता हे जी बाबळ आहे, या बाजूला पण बाबळ आहे, या बाजूला पण बाबळ आहे. तर याच्यामधून हे वाहनं जातात. परंतु मला कळत नाही असा कोणता चमत्कार झाला बांधकाम विभागाला की त्यांनी हे जे गँगमॅन जे होते ना, याच्या अगोदर जे लाल झेंडे वगैरे घेऊन पुढं थांबायचे रोडला कुठंतरी काम चालू असताना, किंवा हे साईडचे बाबळी वगैरे असतात, हे लोक तोडायचे. किंबहुना हे रोडवरती येऊ नये किंवा रोडवरती ते पसरू नये. परंतु आता त्यांनी कुठं त्यांना कामाला लावलं आहे काही माहीत नाही. हे सगळीकडं अशा प्रकारचे हे झाडं वाढत आहेत आणि मग याचा त्रास जनतेला भोगायचा आहे. मग ही जी भरती केलेली होती, हे जे माणसं होते जे हे गँगमॅन म्हणून काम करत होते रोडवरती किंवा रोडची सुरक्षा करत होते, ते झाडं झुडपं वगैरे वाढू नये किंवा रोडच्या वरती येऊ नये असं हे बघत होते, तोडत होते. ते ह्या लोकांना कुठं कामाला लावलं या लोकांनी? हे असे भरपूर ठिकाणी, कित्येक ठिकाणी हे झाडं वाढलेले आहेत. याचा त्रास जनतेला होतो. एखादा पडतो, याला अडकून पडतो किंवा याच्यात जाऊन पडतो एखाद्या वेळेस. हे नुकसान किती होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा लवकरात लवकर विचार करावा आणि जे लोक याच्यावरती कामाला होते त्यांना परत इकडेच पाठवावं, जेणेकरून हे झाडं झुडपं जे असतात ना ते तोडतील हे लोक. आता पुढं समोर दाखवतो, चला 2 मिनिट. हे बघा, हा रस्ता या झाडांमुळं लहान होतोय. हे आजूबाजूचे जे फांदे असतात ना झाडांच्या, त्याच्यामुळं हा रस्ता लहान होतोय. माझा प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला, असा कोणता चमत्कार झाला की त्यांना तुम्ही इथून काढलं आणि दुसरीकडे कुठंतरी कामाला लावलं? हे बघा, हे बघा, आता ह्याला कसं काय करायचं? आता याला अडकून पडतो एखाद्या वेळेस. हे बघा, हे बघा, आता इथं तर एवढी भीषण परिस्थिती आहे. हे बघा, हे